Good evening. We are at the evening of the NEET 2026. I have the paper in my hand. If we look at the section of the paper overall, it is very difficult compared to the initial NEET exam. The questions are new. The people have not seen these type of questions. They are very lengthy in case of if they have to read. The questions are very lengthy. आणि विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन्स पण खूप जास्ती आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना हा पेपर सोडण्यासाठी अंदाजे 75 ते 80 मिनिट वेळ लागेल, जेवढा वेळ त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. आणि जर अनालिसिस थ्रू आपण जर क्वेश्चनचे गेलो, 1 to 1 क्वेश्चनचे अनालिसिस थ्रू जर आपण गेलो तर सर मला त्या अनालिसिस रिव्ह्यू करते. येस, मेकॅनिक्स सेक्शनवर आपल्याला जो क्वेश्चन टाईप आले ते टोटल 10 क्वेश्चन्स मेकॅनिक्सवर आलेले. प्रॉपर्टीज ऑफ मॅटरवर 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारले गेलेत आणि मेकॅनिक्सवर जे क्वेश्चन विचारले गेले त्या ठिकाणी डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय ठेवलेली त्यांनी. वेव्स आणि ऑसोलेशनवर टोटल 4 क्वेश्चन आहेत. गेल्या याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये जर बघितलं तर वेव्स आणि ऑसोलेशनवर फक्त 2 क्वेश्चन होते. यावरच क्वेश्चन थोडे ऍड झालेले. इलेक्ट्रोडायनामिझम सगळ्यात मोठा सेक्शन आहे आणि तो सेक्शन 13 क्वेश्चन त्याच्यावर जवळजवळ विचारलेले. त्यानंतर ऑप्टिक्स मध्ये जवळजवळ 2 क्वेश्चन आहेत. मॉडर्न फिजिक्स मध्ये त्यांनी 5 क्वेश्चन विचारलेत. हीट याच्यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन ऍड केलेत आणि शेवटला प्रॅक्टिकल फिजिक्स वर सुद्धा 1 क्वेश्चन त्यांनी टाकलेला आहे. त्यांनी हे जे काही पॅटर्न डिझाईन केलाय तो पॅटर्न खूपच वेगळ्या टाईपचा पॅटर्न डिझाईन केलाय. रेग्युलर पॅटर्न नाही हा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन जे विचारले गेले ते इलेक्ट्रोडायनामिक्स सेक्शनवर विचारले गेले. तर याच्याबद्दल काही डिटेल माहिती किरण सर सांगतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सपेक्ट करतो की पेपर पॅटर्न विद्यार्थ्यांनी जेव्हा नीट एक्झाम दिली होती त्या एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपरची लेवल खूप जास्ती नॉर्मल होती आणि विद्यार्थ्यांनी जेव्हा रिनीटसाठी 1 महिन्याचा टाइम त्यांना भेटला त्यावेळेस त्यांनी नॉर्मल रिनीटच्या पद्धतीने अभ्यास केला होता आणि त्यांचं माइंडसेट ही त्या पद्धतीने डेव्हलप झालेलं नव्हतं. आणि हा पेपर जेव्हा विद्यार्थी फेस करत होते, जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांशी बोललोही, 100% पेपर खूप कमी विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलाय. आणि या प्रॉब्लेममुळे थोडासा हा शॉकिंग आहे, कारण की या लेवल पर्यंत डिफिकल्टी ऑलमोस्ट हा आपण पेपर कम्पेअर करू शकतो सर 2025 च्या एक्झाम सोबत. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ही सेम स्थिती अवेलेबल असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना हा पेपर सगळ्याच विद्यार्थ्यांना कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट गेला असणार आहे. लेवल आपण याची डिफिकल्ट कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट विचारात घेण्यासारखी की गेल्या वर्षीपासून या नीट आता झालेली जी नीट होती त्याच्यामध्ये 11th आणि 12th मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन नव्हतं केलेलं. पण या ठिकाणी तुम्ही नीट पाहिलं तर 11th आणि 12th या दोन्ही सिलेबसवर एनसीईआरटीवर इक्वली जवळजवळ क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे ना. 2026 ची जी फर्स्ट इनिशियल एक्झाम होती त्यामध्ये सर 28 to 29 क्वेश्चन्स हे 12th एनसीईआरटी बेस्ड होते आणि रिमेनिंग 16 to 17 क्वेश्चन्स हे 11th एनसीईआरटी होते. पण आता जर तुम्ही तो आकडा बघितला तो आकडा चेंज होऊन सर 11वी एनसीईआरटीचे क्वेश्चन्स जवळपास 21 ते 22 आहेत आणि 12वी एनसीईआरटी क्वेश्चन सर जवळपास उरलेले 23 ते 24 आहेत. म्हणजे 2025 सारखं हे 11th 12th एनसीईआरटी बॅलन्स्ड रित्या त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. याच्याबद्दल डिटेल अनालिसिस आहे ते आम्ही पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला याच्याबद्दल प्रत्येक क्वेश्चन कुठल्या बीटवर विचारलाय, कुठल्या टॉपिकवर विचारलाय हे डिटेल आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करूयात. त्याच्यानंतर आता कम्प्लीट पेपर डिस्कशन आणि डिटेल अनालिसिस थोड्या वेळात आपण इथं करतो. स्टार्ट करू. हॅलो 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 हॅलो. केमिस्ट्रीची जी टीम आहे यानंतर केमिस्ट्रीची टीम क्वेश्चन पेपर आणि डिफिकल्टी लेवलचं अनालिसिस या ठिकाणी करणार आहे. आरकेजी सर आणि आरजे सर, आरकेजी सर आणि आरजे सर दोघं जण मिळून क्वेश्चन पेपरच्या डिफिकल्टी लेवलचं अनालिसिस करतील. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्वाची जी सूचना या ठिकाणी तुम्हाला की पेपर अगदी म्हणजे सरप्राइझिंग एलिमेंट आहे या वर्षीचा रिनीटचा. जसं म्हणजे तुम्हाला वाटलेलं होतं आपल्यापैकी प्रत्येकाची जी धारणा होती सोपा असेल वगैरे वगैरे, तर तसं ते राहिलेलं नाहीये.
एकदम म्हणजे कॉन्सेप्च्युअल असणारा हा पेपर झालेला आहे. त्यामुळे थोडं घाबरू नये कुणीही. ऑब्विसली मेरिट कमी येणार आहे. जर समजा याच पद्धतीनं पेपर असेल, बहुतांशी विद्यार्थ्यांना जर अवघड गेलेला असेल, तर हा म्हणजे तुम्ही विनाकारण पॅनिक होण्यासारखी स्थिती बिलकुल पण नाही. म्हणून अतिशय शांत राहा. मेरिट मार्क जरी आपल्याला कमी येत असतील तरी ऑल इंडिया रँकच्या अनुषंगाने ते रिफ्लेक्ट होणारच आहे. हे आपल्यापैकी प्रत्येकानं लक्षात घ्या. हे आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात घ्या. त्यामुळे कृपया विनाकारण पॅनिक न होता शांत रहा, निश्चिंत रहा. केमिस्ट्रीचं डिफिकल्टी आणि अनालिसिस या ठिकाणी होत आहे. त्यानंतर बायोचं डिफिकल्टी आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस होईल. आरजेला बोलव रे. नमस्कार, मैं प्राध्यापक राजकमल गुप्ता। फिजिकल केमिस्ट्री के एनालिसिस पर हम लोग आते हैं, जहां पर फिजिकल केमिस्ट्री में 15 सवाल आए हुए थे। इनऑर्गेनिक में इस बार छोटे छोटे चैप्टर पर ज्यादा सवाल आए, जैसे डीएनए ब्लॉक में 3 सवाल आ गए, जहां पर KMnO4 की प्रॉपर्टी काफी मायने रख रही थी। जितने भी सवाल यहाँ पर फिजिकल के आए हैं, लेंदी, कैलकुलेटिव और मॉडरेट सवाल थे। एक भी सवाल फिजिकल में सिंपल या गन शॉट नहीं था। स्टेटमेंट बेस्ड एक भी सवाल नहीं दिखा। जैसे हम मोल कंसेप्ट में चले, मोल कंसेप्ट का एक सवाल मॉडरेट था। इसके अलावा इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनेमिक में तो कार्नोट साइकिल और कैलकुलेशन ऑफ इंटरनल एनर्जी, इसी के साथ इलेक्ट्रोकेमिस्ट्री के अंदर हमने देखा कि जो मोलर कंडक्टिविटी के सवाल होते हैं, जहां पर डुहेम इक्वेशन का यूज करते हैं, डेल्टा एम इज इक्वल टू डेल्टा एम इनफाइनाइट माइनस ए रूट सी का यूज करते हैं, वो कैलकुलेशन नीट के लिए बहुत मुश्किल होता है। वह कैलकुलेशन भी इस बार आ गया गिब्स डुहेम इक्वेशन के साथ। तो वह एक मॉडरेट सवाल के साथ बहुत ही टफ सवाल के देखे गए फिजिकल केमिस्ट्री के अंदर। इसी के साथ आयनिक केमिस्ट्री, एक आयनिक इक्विलिब्रियम का एक सवाल था, जहां पर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट पूछा गया था, जहां पर मरकरी का हैलाइड था, जिंक का हाइड्रोक्साइड था, इसी की तरह AgBr था। वो तीनों के तीनों सवाल हमें सॉल्व करने पड़ते। तो ओवरऑल जो रिजल्ट निकल के आता है फिजिकल केमिस्ट्री के लिए, तो फिजिकल केमिस्ट्री का पेपर टफ था। 2025 से भी यहाँ पर 2025 के मुकाबले बहुत टफ पेपर था। एक भी सवाल गन शॉट नहीं थे, एक भी सवाल यहाँ पर बिना कैलकुलेशन के नहीं बनने वाले थे। मतलब टोटल ही टाइम मैनेजमेंट यहाँ पर सिलेक्शन का एक रूल बनने वाला था। इनऑर्गेनिक छोटे छोटे से चैप्टर बहुत सारे आए, जबकि फिजिकल से देखा जाता था कि हमेशा जो है सवाल ज्यादा आते थे, उसके बाद इनऑर्गेनिक, उसके बाद ऑर्गेनिक, पर इस बार सबसे ज्यादा सवाल इनऑर्गेनिक पर आए। कोऑर्डिनेशन के 3-4 सवाल आ गए, डीएनए ब्लॉक के 3-4 सवाल आ गए, और जैसा कि मैंने कहा कि फिजिकल केमिस्ट्री, थर्मोडायनेमिक एंड इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो है वेरी वेरी टफ क्वेश्चन इन री नीट 2026। बाकी जसवाल सर बताएंगे कि ऑर्गेनिक का एनालिसिस कैसा रहा। इस बार बच्चों के लिए जो पेपर है ऑर्गेनिक का वो आसान नहीं रहेगा। जैसे क्वेश्चन मॉडरेट टू टफ था। केवल 2 ऐसे क्वेश्चन थे जो गन शॉट थे, बाकी जो थे थ्योरेटिकल और स्टेटमेंट टाइप के क्वेश्चन थे। ठीक है, ऐसे क्वेश्चन 2015 से पहले आया करते थे। बहुत दिनों के बाद ऐसे क्वेश्चन जैसे पूछे गए हैं, जैसे इस टाइप के क्वेश्चन। तो हमें लगता है केमिस्ट्री में जो स्कोर होगा बहुत कम आएगा इस बार पिछले बार के कंपेयर में। और जैसे कुछ चैप्टर तो टच ही नहीं किया था, जैसे हेलोइल्केन हो गया, अल्कोहल हो गया, इस टाइप के क्वेश्चन थे। इनऑर्गेनिक थोड़ा आसान आया था, इनऑर्गेनिक हम बोल सकते हैं। इनऑर्गेनिक के क्वेश्चन छोटे छोटे थे, लेकिन ऑर्गेनिक आपका बहुत डिफिकल्ट आ गया था इस बार, अगर 1-2 क्वेश्चन हम छोड़ के बात करें तो। ठीक है, तो जैसे कि कंक्लूजन यही है कि केमिस्ट्री का ओवरऑल पेपर टफ माना जाएगा विद रिस्पेक्ट टू नीट बैकग्राउंड स्टूडेंट, क्योंकि नीट में कैलकुलेशन बहुत ज्यादा होते हैं। और कैलकुलेशन के पॉइंट ऑफ व्यू से अगर जेई 2026 और जेई 2025 की बात करें, तो उस कंसर्न के हिसाब से पेपर को डिजाइन कर दिया गया था। जिनका कैलकुलेशन अगर कमजोर है, वो इस पेपर में उनको थोड़ा मुश्किलात जाने वाली है। तो ओवरऑल नीट की हिस्ट्री देखते हुए केमिस्ट्री का पेपर टफ था, तो बेशक जो है कट ऑफ हमारा कम ही जाने वाला है। थैंक यू। ऑर्गेनिक में मैक्सिमम स्टेटमेंट वाले ही क्वेश्चन आ गए हैं, देखा जाए तो। ऐसे वन लाइनर क्वेश्चन है ही नहीं जैसे पहले आए थे। ठीक है सर। और यानंतर बायोचं
आपण डिफिकल्टी आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस हे करतो, रिव्ह्यू घेतो आणि त्यानंतर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन आपण सुरू करतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या जर नीटच्या पेपरच्या बायोलॉजी सेक्शनचं जर आपण अनालिसिस केलं तर बाळांनो, हा पेपर एनसीआरटी बेस्ड होता आणि इझी टू मॉडरेट ह्या लेवलमध्ये होता. हा, 1-2 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्युज केलेला आहे. आपण डिटेल्ड अनालिसिस या बाबतीत घेणारच आहोत, परंतु हा पेपर अतिशय चांगला होता. काही एरर्स त्यामध्ये तुमच्याकडून होण्याची शक्यता वाटत नाहीये बाळांनो. ओव्हरऑल पूर्ण एनसीआरटी बेस्ड क्वेश्चन्स होते आणि डिटेल्ड अनालिसिस आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. येस सर. क्वेश्चन पेपर मध्ये रिअली काही सरप्राइझिंग एलिमेंट्स नक्कीच होते. लिव्हिंग वर्ल्ड मधून जवळजवळ 5 क्वेश्चन्स नक्कीच आलेले आहेत आणि व्हॅरिएशन्स खूप चांगल्या प्रमाणामध्ये सेट केलेलं होतं. 1-2 ठिकाणी एक कन्सेप्च्युअल एरर असू शकतात, बट ॲक्युरेट आन्सर की तुम्हाला VA कडून मिळत आहे. त्यामुळं आणि मिक्सिंग ऑफ क्वेश्चन्स खूप चांगलं होतं. स्टेटमेंट लेवल बेस्ड क्वेश्चन, असरेशन, रिझन आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स त्यांनी मॅच द कॉलम पण अरेंज केलेले होते. त्यामुळं अॅक्युरेसी लेवलसाठी आपण विद्यार्थ्यांना अकॅडमीची 100% अॅक्युरेसी आपण असणार आहे. 1-2 क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन असू शकतं. इट विल बी क्लिअर सून. बाळांनो, ह्युमन रिप्रोडक्शनचा एक क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये कॉर्पस ल्युटियमच्या संदर्भातली एक स्टेटमेंट होती, ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन मध्ये बघूयातच. हा, तसे 1-2 फक्त काय होते, ट्रिकी क्वेश्चन्स होते. बाकी क्वेश्चन पेपर हा 100% एनसीआरटी बेस्ड होता. इझी. So this is all about, my dear friends, the difficulty level of the question paper. याच्यानंतर आपण पेपर डिस्कशन अगोदर फिजिक्सचं सुरुवात करतोय, त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर बायोलॉजी. श्री विद्याराधना अकॅडमीच्या वतीनं सातत्यपूर्ण तुमच्या हेल्पसाठी प्रयत्न करण्यात येतात. नीट, जेई, सीईटी सारख्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत, त्याची तयारी श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये करून घेतली जाते, याची आपल्यापैकी प्रत्येकाला कल्पना आहे. 2021 ला श्री विद्याराधना अकॅडमीच्या स्थापनेनंतर मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही तुम्हा सर्वांचा जो विश्वास आहे तो दृढ करण्याच्या अनुषंगाने, तुमच्या विश्वासास पात्र राहण्याच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण प्रयत्न करतो. यावर्षी सुद्धा मग ते अगोदरची 3 मेला झालेली नीट एक्झामिनेशन असेल, आज रिनीट एक्झामिनेशन आहे. वारंवार मी विद्यार्थी आणि पालकांना सातत्यानं सांगत होतो की पर्टिक्युलरली फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये थोडंसं काय म्हणूया आपण, एक्झाम्पलर कडे जाणारे, एनसीआरटी एक्झाम्पलर कडे जाणारे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असू शकतात किंवा त्या धर्तीचे क्वेश्चन्स तुमच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये असू शकतात. ही जे मला एक फिलिंग वाटत होती, अगदी त्याच पद्धतीनं साधारणपणाने हा पेपर दिसतोय. सरप्राइझिंग एलिमेंट आहे एनटीए कडनं यावेळेला इंट्रोड्यूस झालेला. कारण जसं शिक्षकांनी सांगितलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं, फिजिक्स ॲब्सोल्युटली टाइम कन्झ्युमिंग ॲज वेल ॲज टफ, केमिस्ट्री ऑल्सो टाइम कन्झ्युमिंग अँड टफ, आणि बायो हे अगदी काय म्हणूया त्याला इझी किंवा ऍव्हरेज लेवलवरती होतं. त्यामुळं बायोमध्ये ऑब्व्हियसली सगळ्यांनाच मार्क मिळणार आहे. खरं चॅलेंज असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 2 सब्जेक्ट कसे डील केलेले आहेत त्याच्यावरती प्रामुख्यानं हे मेरिट ठरणार आहे. म्हणून कृपया आपण काळजी करू नका, कारण एक एक्झामचं जे टेम्परामेंट असतं ना मित्रांनो, की जेव्हा पेपर अवघड वाटायला सुरुवात होते त्यावेळेला लगेच बहुतांश विद्यार्थी हे पॅनिक झालेले असतात, असं थोडंसं अँशियस झालेले असतात. साधारणपणाने तीच अवस्था सर्वच विद्यार्थ्यांची देशभरामध्ये असणार आहे आणि एक अद्याप तरी असं कुठल्याही स्वरूपामध्ये हे नाहीये. लेट अस होप की यावेळेसची परीक्षा ही ऍब्सोल्यूट फॅब्युलस आणि फॅन्टॅस्टिक आहे. रिझल्ट एनटीए कडनं लवकरच डिक्लेअर केले जातील, परंतु श्री विद्याराधना अकॅडमीची जी रिपीटरची बॅच ती 1 जुलैला आपण सुरुवात करतोय, 1 जुलैला आपण सुरुवात करतोय. सो माय डिअर फ्रेंड्स, ज्यांना असं वाटतं पुढच्या 1 दिवसात 2 दिवसात कदाचित आन्सर की सुद्धा आपली लवकरच येईल, पेपर डिस्कशन तर इथे होणारच आहे, त्याचसोबत आन्सर की पण येणार आहे. त्यामुळं ते पाहिल्याच्या नंतर एनटीए ची सुद्धा आन्सर की लवकरच पब्लिश होईल. जसं आपल्याला माहिती आहे 3 मेला परीक्षा झाल्याच्या नंतर 6-7 तारखेपर्यंत जवळपास एनटीए ची आन्सर की पण आलेली होती.
साधारणपणाने अपेक्षा करूया यावेळेस ही प्रॉबेबल आन्सर की एनटीए ची प्रोव्हिजनल आन्सर की श्री विद्याराधना अकॅडमीची जी आन्सर की असेल ती प्रॉबेबल आन्सर की असेल आणि एनटीए कडनं जी सुरुवातीला डिक्लेअर केली जात असते ती प्रोव्हिजनल आन्सर की असते. प्रॉबेबल यासाठी की ते आन्सर्स असू शकतात असं त्याचं म्हणजे गॅरंटी तर आहेच आहे, नो डाऊट अबाउट इट. 100% 99.99% गॅरंटी आहे. एखाद दुसरा प्रश्न जर काय 19-20 इकडे झाला तर होईल, अदरवाईज मॅक्सिमम क्वेश्चन्स हे अॅक्युरेट असतील श्री विद्याराधना अकॅडमीच्या आन्सर कीचे. तर त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात घ्या, त्या पद्धतीनं आपण ही आन्सर की तयार केलेली आहे. काही वेळातच ती डिक्लेअर पण होईल आणि इथे आता फिजिक्सचा पेपर डिस्कशन आपण सुरुवात करतोय. आपण लक्षात घ्या, श्री विद्याराधना अकॅडमीची रिपीटरची बॅच, नीट रिपीटरची बॅच ही 1 जुलै पासून सुरुवात होती. म्हणून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आता तरी तुम्ही पहिल्यांदा स्टेबल होणं गरजेचं आहे. अनेकांची भूमिका असू शकते की पेपर खूप अवघड गेलेला आहे, पेपर खूप अवघड गेलेला आहे. सो आधी स्टेबल व्हा, शांत व्हा आणि पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही रिपोर्ट्स तुम्हाला येतील, कदाचित जर खूपच काही अडचणीची स्थिती असेल असं वाटलं तर आपण बॅच एखादी आणखी पुढे ढकलूया, उशिरा थोडंसं आणखी 1-4-2 दिवसानं पुढे जाऊया. परंतु घाई करण्यासारखी स्थिती नाहीये. श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये तिथून पुढे ऍब्सोल्यूट विदिन टाइम तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट केला जाईल आणि 2027च्या नीट साठी सुद्धा तुम्हाला फॅब्युलसली तुम्हाला त्यासाठी तयार केलं जाईल. निश्चिंत राहा, शांत राहा, अगदी मन स्थिर ठेवून उगी घाबरल्यासारखं करू नका. केमिस्ट्री अवघड गेलंय, फिजिक्स अवघड गेलं. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, ज्या वेळेला तुम्हाला तो पेपर अवघड गेलेला आहे, देशभरातल्या बहुतांश विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेलेला आहे. पेपर सोपा असेल, बहुतेकांना तो सोपा असतो. पेपर अवघड असेल, बहुतेकांना तो अवघड आहे. जसं 3 मेच्या पेपरच्या संदर्भामध्ये झालेलं होतं, मेरिट अप गेलं असतं ते, आता मेरिट डाऊन येईल. आपल्याला ऑल इंडिया रँकशी आणि आपल्या प्रवेशाशी मतलब आहे. आपल्याला काय घेणं देणं आहे. समजा जसं 2025ला 681 का 686चा काहीतरी देशात पहिला आला, आताही तसंच होईल. हरकत काय आपल्याला. आपला सगळा मिळून फोकस हा आपल्या ऍडमिशन वरती आहे. म्हणून कृपया अननेसेसरीली पॅनिक नका हो. शांत चित्तानं पुढच्या 1-2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात शांत राहा आणि निर्णय घ्या. आणि मग एक अंदाज येईल आपल्याला की किती पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये एक्झॅक्ट अंदाज येत असतो. किती मार्काला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला अंदाज असतो, तो प्रॉबेबिलिटी असते, प्रवेश मिळू शकतो, किती मार्काला नाही मिळू शकत आहे, हे सगळं म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला किती मिळेल, गव्हर्नमेंटला किती मिळू शकतं वगैरे वगैरे सो ऑन. या सगळ्या शक्यता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तयार होतील. तुमचे रिपोर्ट सगळीकडे गेलेले असतील. तुम्ही अनेक लोकांशी बोलत असता, आम्ही अनेकांशी बोलत असतो. त्यामुळे त्याच्यातनं एक टेंटेटिव्ह प्रेडिक्शन आपण तयार करत असतो आणि त्यानंतर आपण ठरवूया. काळजी बिलकुल करू नका, काळजी बिलकुल करू नका, टेन्शन बिलकुल घेऊ नका बाळांनो. शांत राहा, निश्चिंत राहा. आपण श्री विद्याराधना अकॅडमी 24/7 तुमच्या मदतीसाठी ऑलवेज अँड ऑलवेज रेडी आहे. हा महाराष्ट्रातला आणि देशातला वन ऑफ द मोस्ट क्रेडिबल म्हणजे विश्वासार्ह अशा स्वरूपामधला एक इन्स्टिट्यूट आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे. सो मला एवढंच तुम्हाला सांगायचं, जरी तुमचे मार्क्स कमी आलेले असले घाबरू नका. रँकच्या अनुषंगाने त्या गोष्टी क्लिअर होतील आणि कदाचित कमी मार्कांना सुद्धा चांगला रँक येऊ शकतो, हे आपल्यापैकी प्रत्येकानं कृपया लक्षात घ्या. यानंतर आपण फिजिक्सचं डिस्कशन या ठिकाणी सुरुवात करतोय. सुरुवातीला आशिष बिडवे सर काही क्वेश्चनचं डिस्कशन घेतील आणि त्यानंतर रुचिर गुप्ता सर काही क्वेश्चनचं डिस्कशन घेतील. फिजिक्स झाल्याच्या नंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर बायोलॉजी. यासाठी मी इथे आशिष बिडवे सरांना मी पेपर डिस्कशन साठी सुरुवातीला पाचारण करतो.